मित्रांनो आता पुन्हा एकदा ना घनदाट जंगलामध्ये प्रवेश केला। मगाशी जे जंगल होतं ना ते तुम्ही टेलर म्हटलात तरी काय वावगं ठरणार नाही। आणि आत्ता खरा पिक्चर सुरू झाला आहे या घनदाट जंगलाचा। मित्रांनो समोर जी दिसते ना ती पसरट किल्ल्याची तटबंदी आहे। ऑलमोस्ट 1000-2000 पब्लिक असेल किल्ल्यावरती, वरपर्यंत तुम्हाला पब्लिक दिसते। मित्रांनो तुम्ही ते पाहताय ना ते आहे नागेश्वरीचं मंदिर, नागेश्वरीची गुफा, हे आहे सुळका आणि आत्ता आपण तिथे उभे आहेत ते आहे वासोटा किल्ला। तर नमस्कार मंडळी, मी कसं घेऊन आलो पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ। मित्रांनो तुम्ही माझे पाहत असाल ना माझ्या, तर ते नागेश्वरी देवस्थान आहे। याच्या आधी आपण हे 2 व्हिडिओ केलेले आहेत। एकदा आपण पावसामध्ये आलेलो आणि एकदा आपण त्याचा ट्रेक केला आहे उन्हाळ्यामध्ये देखील। आणि मित्रांनो आज आपला नागेश्वरी ट्रेक नाही आहे, तर आत्ता सकाळी 7 वाजले आहेत। आपण निघालो आहे नागेश्वरी मार्गाने वासोटा किल्ल्याला। तर मित्रांनो हा थरारक प्रवास आपला असणार आहे जंगलामधून। तर एकदम डेन्स फॉरेस्ट आहे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी असं म्हटलं जातं की त्या जंगलामध्ये रानगवे, डुक्कर असे जंगली श्वाप आहेत ना खूप सारे आहेत। ते आपल्याला जर नशीब असतील तर पाहायला देखील मिळतील। आणि मित्रांनो इथला आपला पुढचा असणार आहे ना प्रवास, तो तुम्हाला कसा होतोय ते तुम्हाला मी दाखवेनच। त्याच्या आधी आपण इथपर्यंत कसे पोहोचलो काय आहे ना तुम्ही थोडं तुमच्याशी मी बोलत चर्चा करत तुम्हाला सांगेनच। तो पण तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मंडळी समोरचं दृश्य किती सुंदर आहे बघा। आत्ताच सूर्यदेवाने यांना दर्शन दिलं आहे, फार अप्रतिम असं दर्शन झालं आहे सूर्यदेवांचं, एक नंबर फिलिंग आहे। आणि समोर इकडे जर तुम्ही पाहताय ना ते तुळशी वृंदावन आहे, त्याच्या पलीकडेच आहे ना तो वासोटा किल्ला आहे, त्या ठिकाणी आपल्याला आज जायचं आहे। आणि वा सूर्यदेवांचं फार सुंदर दर्शन झालेलं आहे मित्रांनो। तर आपला असा असणारा आजचा प्रवास वासोटा किल्ल्यापर्यंतचा तो कसा होतोय ते पाहूया आता। वा आपल्या समोर आहे ना मित्रांनो ते आहे नागेश्वर देवस्थान। याला नागेश्वराची गुफा देखील असं म्हटलं जातं। याचे ऑलरेडी 2 व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, ते तुम्ही पाहू शकता। तर पण आता इथपर्यंत आलो आहे तर आज जाऊया, देवाचं दर्शन घेऊया आणि नंतर आपण वासोटाकडे प्रस्थान करूया। तर मंडळी तुम्हाला थोडक्यात सांगतो की आम्ही इथपर्यंत कसे पोहोचलो। तर काल रात्री आहे ना माझा मित्र निखिलच्या घरी स्टे केला। रात्री 2ला आम्ही चिपळूण निघालो आणि इथून आहे ना साधारण चरोणे गाव आहे त्या ठिकाणी 4 वाजता पोहोचलो। आणि 4 वाजता आम्ही तिथून आहे ना ट्रेक करायला सुरुवात केली आणि 7 वाजता नागेश्वरी या ठिकाणी पोहोचलो। आता तिथून थोडा पण नाश्ता वगैरे करायचा आणि तिथून पुढे आपल्याला परत वासोटा किल्ल्याकडे जायचं आहे। तर मंडळी आता आपण निघालो वासोट्याकडे। त्याच्या आधी आहे ना तसं नाश्ता करून घेतो आपण। तर नाश्त्यामध्ये मस्तपैकी घरून आणलेल्या भाकरी आहेत, बटाट्याची भाजी आहे आणि निखिलने आणलेत पेपर्स, निखिल आहे। आणि हे आमचे आजचे गाईड आहेत, त्याचं नाव कसं तुझं? आकाश गायकवाड। आणि आमचे हे रती महारथी बघा इकडे, हां 2 भावांचं चाललंय इकडे बर्नर आणि गॅस चालू करायचा। चला थोडीसा पेट पूजा करूया आणि पुढे मार्गक्रमण करूया। म्हणजे आत्ताच नाश्ता झाला आणि आहे ना मस्तपैकी गरमागरम चहा केला आहे। तर पण कोरा चहा, सह्याद्रीमध्ये मस्तपैकी कोरा चहा पितोय आता। वा मित्रांनो हे ना सह्याद्रीचं घनदाट जंगल आहे ना, आत्ताच एक भेकराचा आवाज ऐकू आला। आमचे गाईड आहेत ना त्यांनी सांगितलं हा जो प्राणी ओरडतोय तो भेकर आहे। तर मंडळी आता नाश्ता वगैरे झाला आहे आणि आता आम्ही निघालो आहे वासोटा किल्ल्याकडे। आणि तुम्हाला दाखवतो की नागेश्वरीला रस्ता कोणता आहे आणि तिथनं कशी वाट जाते वासोटा किल्ल्याकडे। हे असं जबरदस्त ना मित्रांनो हे दृश्य आहे यार। मित्रांनो आपण नेहमी जेव्हा येतो ना
तेव्हा हा जो बोर्ड आहे ना नागेश्वर, ह्या रस्त्याने आपण कायम तिकडे जातो. पण आज मित्रांनो आपलं ना ध्येय असणार आहे तो वासोटा किल्ला. आपली बरीचशी मंडळी पुढे गेलेत, तर आपण त्यांच्या मागोमाग किल्ल्याकडे जाऊया. मंडळी, तुम्हाला ही वनस्पती ओळखीची वाटते का? पहा, आपण डेली आपल्या जेवणामध्ये आहेत ना वनस्पती वापरत असतो, तो म्हणजे कढीपत्ता. जंगलामध्ये आम्हाला हे झाड दिसते, तेच गाईडला त्यांनी सांगितलं की हा रानटी कढीपत्ता आहे, हा देखील आपण आपल्या जेवणामध्ये वापरू शकतो. मित्रांनो, तुम्ही पाहताय की किती नॅरो वाट आहे आणि बाजूला एकदमशी खोल दरी आहे. समोर आहे ना ते तुळशी वृंदावन, आपल्या मागे आहे तो नागेश्वराची गुहा आणि आपण आज चाललो आहे ते वासोटा किल्ल्याकडे. मित्रांनो, पूर्णपणे जंगलाची वाट आहे आणि तुम्ही पाहताय माझ्या बाजूला किती घनदाट जंगल आहे आणि पावली आहे ना अक्षरशः थरार अनुभवायला मिळतोय. किल्ल्यापर्यंत जायची उत्सुकता वाढलेली आहे आणि जाईल त्या थ्रिलिंग पार्ट असा अनुभवायला मिळतोय. मित्रांनो, जंगल किती घनदाट आहे बघा. अक्षरशः जी सूर्यकिरणं आहेत ना ती जमिनीपर्यंत येऊ शकत नाहीत, एवढं घनदाट जंगल आहे. आणि वाट बघा कशी आहे. मित्रांनो, तुम्ही त्या जंगलामध्ये येताय ना तर आपल्यासोबत आहे ना एक गाईड कायम आणा. कारण काय सांगू तुम्हाला, बघा इकडे एक वाट चालली आहे आणि इकडे एक वाट चालली आहे. तुमच्यासोबत गाईड असणं ना खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपल्यासोबत गाईड दादा आहे, निखिल पण आहे. निखिल, काय सांगशील, आपण या जंगलामध्ये फिरतोय तर अनेक सारा वाटा आहेत, तर इथून माणूस चुकू शकतो 100%. आता तू मागेच बघितलीस ना हां की 2 वाट आहेत, 100% सेम वाटतात, सेम. कारण की जंगलाचा पार्ट आहे, पायवाट अगदी ते गावकरी येतात म्हणून आहे. पण इथं चुकू शकतात. गाईड कंपल्सरी आणा आणि मेन म्हणजे परमिशन काढून या. येस मित्रांनो, समोर ते डोक दिसते ना ती नागेश्वरीची गुफा आहे. तिथून आपण एवढं लांब आलो आहे आणि समोर तुम्ही पाहताय ना हे सह्याद्रीचं रांगडं रूप. तर मंडळी, पुन्हा एकदा पठारावरती आलो आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला सूर्यनारायणाने दर्शन दिलं आहे. थोडासा जंगल पॅच संपला आहे, थोडं सपाटी आहे आता, तेव्हा चालत पुढे जाऊया. दम देखील लागतो आहे, आपल्याला ट्रेकची सवय नाही आहे. मित्रांनो, जागोजागी आहेत ना प्राण्यांची हालचाल झालेली दिसते. मित्रांनो, नशीब अजून नाही आहे आमचं की एखादा जंगली प्राणी आम्हाला दिसतोय. पावली आहेत ना मित्रांनो, खरोखर थ्रिलिंग आहे ना असा अनुभव येतोय. तर मित्रांनो, आपण इथपर्यंत तर आलोय. समोर नागेश्वराची गुहा आहे आणि इथून आहे ना आता हे मेन जंगल सुरू होत आहे. हो ना आकाश? मित्रांनो, आता पुन्हा एकदा ना घनदाट जंगलामध्ये प्रवेश केला. मगाशी जे जंगल होतं ना ते तुम्ही टेलर म्हटलात तरी काय वावगं ठरणार नाही. आणि आत्ता खरा पिक्चर सुरू झाला आहे या घनदाट जंगलाचा. मित्रांनो, समोर जे तुम्हाला दिसतंय ना पाणी आहे ते मित्रांनो कोयनेचं बॅकवॉटर आहे. आणि झूम केलं तर मला वाटत नाही तुम्हाला काही दिसेल. ते छोट्या छोट्या ज्या बोटी आहेत ना त्यासुद्धा वासोटा किल्ल्याकडेच यायला निघाल्या आहेत. मित्रांनो, तुम्ही पाहताय ना कशी मोठमोठे झाडं देखील नाही तर उडून पडलेली आहेत आणि खाली आले तिथे. मित्रांनो, समोर जे दिसते ना ती वासोटा किल्ल्याची तटबंदी आहे. ऑलमोस्ट आता आपण पोचलो आहे. आकाश आहे. आकाश, अजून किती लागेल किल्ल्यावरती पोचायला आपल्याला? अजून अर्धा तास तरी लागेल. अर्धा तास लागेल ना, कारण आपल्याला पूर्ण खाली उतरून परत वरती चढायचं आहे. हा समोर दिसतो हा किल्लाच आहे, वरती दिसतोय तो. अच्छा, खाली निखिल आहे, विनायक आहेत दोघे.
तर मंडळी आता आपण आला नागेश्वरीकडून आणि जो मार्ग पाचोटा किल्ल्याकडे साताऱ्याकडनं येतो ना त्या रस्त्याला आता आपण जॉईन करणार आहोत आणि तिथूनच पुढे त्या मार्गाने आपण पुन्हा वरती किल्ल्याकडे जाणार आहोत. सातारकडे येणारं सगळं पब्लिक आहे आणि आपण आलो आहे नागेश्वर किल्ल्याकडून आणि इथे एक साईन बोर्डसुद्धा आहे नागेश्वर सुळका म्हणून. तर तुम्ही गर्दी बघताही आणि नेमका मी रविवार निवडला आहे ना तर टोटली सगळी गर्दीच अनुभवायला मिळते. एकदा असं मी आणि विनायक गेलो कळसुबाईला ना तर सेम फिलिंग आम्हाला कळसुबाई ट्रेकचंच येतं आहे. नाही म्हटलं तरी एक 1000 ते 2000 पब्लिक असेल किल्ल्यावरती. वरपर्यंत तुम्हाला पब्लिक दिसते. आता वरती जाऊया आणि किल्ला फिरूया. तर म्हणजे फायनली पोचलो किल्ल्यावरती. आत्ताच मेन जे द्वार आहे त्यातनं आतमध्ये प्रवेश केला आहे आणि पटकन किल्ला फिरूया. मित्रांनो हेच आहे मेन प्रवेशद्वार पण द्वाराचे काही अवशेष आपल्याला दिसत नाही आहेत. इकडे एवढी सारी गर्दी आहे. इकडे एक बोर्ड आहे टाई पोपट नावाचा आणि समोर साईन बोर्ड आहे वासोटा किल्ला. आत प्रवेश करताना त्याच प्रवेश भागाच्या डाव्या हाताला जर तुम्ही आलात ना तर इकडे तुम्हाला हनुमानाचं मंदिर पाहायला मिळेल. मित्रांनो गर्दी भयंकर आहे आणि थोडंसं आम्ही आतमध्ये आलो आहे तर समोर आहे ना तटबंदी पाहायला मिळते किल्ल्याची थोडीफार. मित्रांनो समोर तुम्ही जी जागा पाहताय ना ती मित्रांनो त्यावेळेस असणारी आहे ना सदर किंवा त्यावेळेस दरबार आहे ना या ठिकाणी भरायचा. आता त्या ठिकाणी लोक जेवायला देखील बसले आहेत. मित्रांनो तुम्ही ते पाहताय ना ते आहे नागेश्वरीचं मंदिर नागेश्वरीची गुफा. हे आहे सुळका आणि आत्ता आपण तिथे उभे आहेत ते आहे पाचोटा किल्ला. एवढा प्रवास करून आपण इथपर्यंत आलो आहे आणि त्या दिसतंय टोकाला लोकसुद्धा आहेत. मित्रांनो आता आपण सदर पाहिली आणि आता आपण आलो आहे ज्या ठिकाणी तरी आपल्याला दिसतोय हा चुन्याचा घाणा. त्यावेळेस जे किल्ल्याचं बांधकाम केलं ना त्यावेळेस वापरला जाण्यासाठी येत ना तोच हा चुन्याचा घाणा थोडाफार आता पडक्या अवस्थेमध्ये आहे. आता अजून सर आपल्याला अवशेष आणि काही स्पॉट पाहायला जायचं आहे तर हा आहे तो चुन्याचा घाणा. कोण्यात असणारं शिवसागर जलाशय. मित्रांनो हे पाण्याचं टाकं आहे पण पाण्याची परिस्थिती जर पाहिलात ना तुम्ही तर मला तरी वाटतं हे पाणी पिण्यायोग्य नसावं मित्रांनो. आणि अजून आहे ना पूर्णपणे हे सुस्थितीत आहे पाण्याचं टाकं. तर आता इथे ना आपल्याला ह्या गव्याचे फुटप्रिंट्स पाहायला मिळालेत पण हे खूप जुने असावेत कारण हे ऑलरेडी खूप कडक झाले आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी वन्य प्राणी देखील आहेत. जर आपलं नशीब असेल ना तर आपल्याला परतीचा प्रवास जो आहे त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतील. आता आपण ना हे पाण्याचं टाकं पाहिलं आणि आता आपण निघालो आहे बाबूचा कडा पाहायला. इथून मित्रांनो जो व्ह्यू आहे ना एक नंबर व्ह्यू आहे. जाऊन तो बाबूचा कडा पाहूया. तर मंडळी आता बाबू कडा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पोहोचलो आणि समोरचं जे दृश्य आहे ना ते तुम्हाला दाखवतो. मित्रांनो हा बाबूचा कडा आहे आणि ना इथंच एक मला नवीन बातमी पाहायला मिळाली की वाशिष्ठी नदीचा उगम आहे मित्रांनो ह्याच पर्वतरांगेमधून होतो आणि समोर तुम्हाला जे वळणावळणाचं दिसतंय ना मित्रांनो तीच आहे वाशिष्ठी नदी. कमाल आहे मित्रांनो किती भव्य आहे बघा आणि खाली खोल दरी असली भयानक आहे. मित्रांनो ज्या ठिकाणी बाबूकडे ना त्याच्या वरतीच आहे ना तुम्हाला जुना वासोटा किल्ला पाहायला मिळेल आणि इथूनच जो आहे ना इको पॉईंटसुद्धा आहे त्याची आपण एक क्लिप घेतली ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. एकदम प्रॉपर असा आवाज आपल्याला त्या इको पॉईंटचा ऐकायला मिळतो. मित्रांनो फार जबरदस्त आहे. तर मित्रांनो आताच आपण बाबूकडा पाहिला. आता दुसरा स्पॉट कुठला आपला आकाशभाई? पुढे महादेवाचं मंदिर आहे त्या साईडला. महादेवाचं मंदिर आणि
तिकडे पुढे जे तोफखाना होता ना, ओके ओके. तो पण त्या साईडला आहे, पुढच्या साईडला. आणि हे पण ना तिकडे ज्या ठिकाणी घोडे म्हणजे पंधाची ती जागा तिकडेच आहे ना. तर आपण तिकडे चाललोय आणि ते स्पॉट जाऊन पाहूया. मित्रांनो समोर जे आहे ना ते आता महादेवाचं मंदिर आहे, तिकडेच बरेचसे लोक चालले आहेत. आता आपण पण तिकडे जाऊया आणि दर्शन घेऊया. तर हे बघा पुन्हा एकदा तुळशी वृंदावन, त्याच्या मागे आपला नागेश्वराचा सुळका आणि हेच ते जंगल आहे घनदाट. तिथून आपण पूर्ण सगळी पायपीट करून ह्या वासोटा किल्ल्यावरती आलोय आणि तिथे आता लवकर चालत पुन्हा एकदा इकडे ह्या वासोटा किल्ल्याकडे यायला निघालेत. निखिल काय म्हणशील, एवढं तुमचं स्वप्न होतं आपल्याला नागेश्वर करून वासोटा किल्ल्याला यायचं होतं, फायनली तो दिवस आलाय आणि आपण ऑलमोस्ट आपला सगळा ट्रेक पूर्ण केलाय. काय वाटतं तुला? एक नंबर वाटतं. दरवर्षी महाशिवरात्रीला प्रयत्न करतो की महाशिवरात्री रात्री आपण तिकडे जातो, दुसऱ्या दिवशी सकाळी इथे यायचा प्लॅन असतो, पण तुम्हाला माहिती आहे महाशिवरात्रीला नाही जमत. पण अचानक भयानक झालं. थँक्स टू श्रद्धा उतेकर, खरंच खूप मस्त प्लॅनिंग दिलंस आणि तेवढ्याच कमी वेळात जो एक आठवड्याभरात तिनं प्लॅनिंग करून सगळं तिने सगळी अरेंजमेंट करून विथ गाईड. थँक्यू श्रद्धा. तर मित्रांनो आता ऑलमोस्ट आपला किल्ला उतरून झाला आहे. इतकी भयंकर गर्दी होती ना, अक्षरशः नको वाटलात. पण आपण बरेचसे पॉईंट्स आज कवर केलेत. मी तर तुम्हाला सांगेन की शनिवार रविवार कधीही कोणत्याही किल्ल्यावरती याचा प्रयत्न करू नका. ऑर्डर डे कोणता तरी सिलेक्ट करा आणि किल्ल्यावरती या. आता आपण जिथून आपण राईट टर्न घेऊन या वाटेला जॉईन केलं साताऱ्याच्या, त्याच वाटेवरनं आपण लेफ्ट टर्न घेऊन पुन्हा एकदा आपण निघालो नागेश्वरीकडे. पुन्हा एकदा आपण खाली आलो आहे आणि इथून जो रस्ता आहे आपल्या याच्या जंगलामध्ये नागेश्वरच्या सुक्याकडे, हा जो रस्ता आतमध्ये जाणार आहे. तर मित्रांनो फायनली आमचा रेंज ट्रेक नागेश्वर वासोटा पुन्हा एकदा नागेश्वर हा रेंज आता पूर्णपणे कंप्लीट झाला आहे. साधारण 5 ते 6 तासाचा रेंज ट्रेक कंप्लीट करून आम्ही पुन्हा एकदा ना नागेश्वराच्या इथे आलो आहे. त्याच्यात पुन्हा दर्शन घेऊ देवाचं आणि घरी मार्गक्रमण करू. तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशा नवीन. तोपर्यंत बाय बाय.